एक दिवस गरीब आहे. गरीब आहे काय याच्या चेहऱ्याकडे पाहून कंडिशन पाहून तो ओके दिसते. 18 एकर शेती आहे याच्या घरी. हे गरीब वाटते का? शेती जाऊ द्या, याले 2 किडण्या आहे. 70 लाखात किडण्या मागते, देते का? काहून त्या किडण्या नाही देत? 2 डोळे आहे तुले, 20 लाखात किडण्या डोळे पाहिजे, देते का? कशा दे? बरोबर आहे. त्याले 2 हात आहे, पाय आहे. 70 न 20 किती झाले? 90 लाखाचा आहे ते याच्याच पाशी. मी तर तुझं ठोक सामान मोजलं बे. तुझ्या चिल्लर सामान तर लई कामाचा आहे. हे तर अजून बाकीच आहे. करोडाच्या वर तर राहते एक माणूस, करोडाच्या वर तर राहते, पण माणसाची माणुसकी आपण कुठं गमावतो याचा शब्द ऐकून घ्या. कीर्तन खतम करता आता मी खूप काय कीर्तन सांगण्यात होतंय. अरे कीर्तन किती ऐकता तुम्ही? कीर्तन कॉमेडी किती ऐकता? आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल करा, तर ते या कीर्तनाला अर्थ राहणार, नाहीतर काही अर्थ नाही राहणार. आज कीर्तन करता, उद्या दारू पिऊन येता, काही अर्थ नाही. मी जर इथं कीर्तन सांगत आहो, मी जर वागलो नाही तिथं दारू पिलो, इकून आता गाडी मी इकून नेणार आहो. आता काही लोक म्हणून महाराजांना गाडी इकून आणली, गाडी बंधुरणीकडून काऊन नेत आहे. काही लोक म्हणे इकून, आता आमच्या गावचा रोड खराब आहे का आणि इकडलाही खराब आहे, आता इकून म्हणे लवकर पोहोचता म्हणे, इकून आता गाडी नेन. तर काही लोक विचार करण नाही महाराज की नव्हते पेणार, पण संचवाल्याने त्याला जबरदस्ती केली आणि त्याचा कार्यक्रम उद्याचा आहे. काही लोक असा विचार. तसं हे पोरग पेतच नाही आणि आमचा संचच पेणारा नाही. संच जर पेणारा असन तर जेवढे काही कीर्तन केले मी तेवढे कीर्तनाचे पैसे वापस देतो. दाखवा मरी एक तरी माणूस मा संचातला. मा गाडीवाला तर थेंबाले हात नाही लावत, दारूच्या थेंबाले हात. तो माझ्यासोबत येते, त्याची घरवाली म्हणते, महाराज म्हणते, बायका म्हणते तुमच्यासोबतच कीर्तनाला येत आहे, बरोबर लक्ष ठेव जा जी म्हणते. मी म्हणलं काहून जी ताई? म्हणलं नाही जी म्हणे, परवा म्हणे एक दिवस असं झालं म्हणे का हे तकनं लयच पिऊन आलं म्हणे. म्हणलं असं कसं होईल? आमच्या सोबत तर कीर्तनात हजर राहते. हे बसून आहे साऊंडवाल्यापाशी, डबल बॅटरी सिंगल पॉवर पाशी, सुनील पेंदोर नाव आहे याचं. म्हणलं असं कसं होईल? नाही जी म्हणे तुमच्या सोबत येते तर असं वाटते म्हणे का खूप चांगल्या लोकांसोबत जाते, पण एक दिवस तुमच्या सोबत पिऊन आलं म्हणे. आम्हाला वास नाही गेला. पिऊन आलं कुठून? आम्ही भंडाऱ्यात गेलो. भंडाऱ्यात एक कोरंबा देवी नाव आहे. कोरंबा देवी ते गावाचं नाव, म्हणजे जिथून नदीचा संगम नाही झाला का तिथं कीर्तन होतं. आता तिथं कीर्तन होतं, आता आम्हाला काय माहित गाडी. सुनील भाऊ म्हणे महाराज म्हणे तुम्ही उतरा म्हणे टेज कडं, मी गाडी लावतो म्हणे साईडले आणि येतो म्हणे. म्हणलं ठीक आहे बा. तिथून आले लोक सुन, याच्या पलीकडे पिऊ नको, त्या भरोशावर आम्ही राहतो, त्या भरोशावर बंदा परिवार आहे तुझ्या. आणि तुम्ही पेणारे किती असन ते बंद करा पेना. कोणाला 20 ची मागता, 30 ची मागता. एखाद्या लेकरानं जर तुला 30 ची दिली, 20 ची दिली, बिस्किटच्या पुड्याला मागतला, लेकराला नाही देत तुम्ही बंधुरणीत जाता. ते बंधुरणीवाले तर मग आहेस, राहू दे ना पैसे ते याच्यावर नाही तर बुद्या देतो. अरे पेवून तर घे, 20चा कडवास येते. काही आबाजी म्हणतात याचं कीर्तन कोण्या विषयावर चालू आहे, कोण्या अभंगावर चालू आहे. राग नका मानू दारूवाले, मी बोलतो तो चांगल्यासारखं बोलतो. तुम्ही माझ्यासाठी, तुम्ही माझ्या भावासारखे आहे, तुम्ही माझ्या भावासारखे आहे. माझे मन दुखते एक तुमची गरिबी पाहून. माझी गरिबी जशी आहे तशी तुमची गरिबी आहे. तुम्ही काही लखपती नाही, काही लखपती नाही. कोणी संत लखपती नव्हते म्हणून त्याची पुण्यतिथी होत आहे. तुम्ही जर लखपती माणूस होताले तर काहीच होणार नाही जीवनात. काहीच जीवनात आपण केलं नाही. आपण जीवनात काहीतरी केलं पाहिजे. आपण 3 वाक्य सांगतो, 3 वाक्य. पहिलं वाक्य, जगतानी असे जगा का बाजूच्यानं आदर केला पाहिजे. जगतानी असे जगा बाजूच्यानं आदर केला पाहिजे. आणि चालतानी असे चाला
की बाजूच्यानं चालायला जागा दिली पाहिजे. वाक्य नंबर 3, फायनल वाक्य आजच्या कीर्तनातलं, मरताना असे मरा, मरताना असे मरा तुम्ही का आपण मेल्यावर बाजूच्याच्या डोळ्यात 2 थेंब तरी पाणी आलं पाहिजे. तर मरण्याला काय नाहीतर काही कामाचं नाही आबाजी जीवन. काही फायदा नाही कापसात पाणी मारू मारू गेलं वाया. आखरी पोट्ट दारू पिऊ राहिले इकडं, पोट्ट तुला झोडपते आणि तू म्हणते का मध्ये नसतं झालं तर बरं होतं तर. आता तू भोगतो आणि तू नवसा करायला नाही पुढं होता. मग नवसा करायला ह्या देवापाशी त्या देवापाशी, ह्या देवाचा नवस फेड त्या देवाचा नवस फेड. काही काही लोक म्हणते आपलं काम वेगळं आहे, आपलं 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 काम वेगळं आहे, आपण सगळ्याच्या वेगळं आहोत. काही वेगळं नाही. संत महापुरुषाचा विचार ऐका आणि कोणीच आजपासून दारू पिऊ नका. जरी तुमच्या गावात फुकट जरी पित असेल तर. काही काही लोक म्हणजे दारू बद्दल भाई बोलते, आम्ही काही याच्या बापाची दारू पितो का? मा बाप काही एवढा रिकामा आहे का तुम्हाला दारू पाजाले? कोणीच कोणासाठी रिकामं बसलं नाही. दारू कोणी आणून नाही देत, कोणी छात्यावर बसून पाजत नाही. कोणी म्हणतं संगतीमुळे बिघडते. संगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की जो सत्याविने शब्द न बोले सततही कोणाशी मित्रा कर मैत्री त्याशी. मग आपल्याला समजायला पाहिजे का संगत कोणाची केली पाहिजे. शब्द न बोले सहजही. थांबून जा. कीर्तन कीर्तन लय झालं, भजन लय उरायलं. आज कीर्तनच सांगेन आणि आज तुम्हाला तिघाले सांगतो मी. कुठेही साऊंड असला का लवकर उठायचं थोडस. जगन भाऊ तर आपले काय ते सोबत आज कुठे गेले ते एक वेळा साऊंड वाल्यासाठी टाळ्या वाजवा. आज त्याचं दोघांचंही वजन पाहतो म्हणलं तर 2 क्विंटलच्या वर तर जाते. महाराज मी मला महाराज नका म्हणून याय ना लय वेळा महाराज महाराज. मी काय महाराज दिसतो का लहान लहान पोरो? हा महाराज म्हणलं का क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. काय काय महाराज लोक महाराजांच्या पाया पडा, सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. महाराज स्पेशल दर्शन देते. पुत्रवती मरो तू या पती 2 दिवसात लागो महाराजाच्या दिवसा अगरबत्तीने रात्री जबरदस्त. कायचा महाराज पाहिजे. मावशी बचत गटासारख्याच बसल्यास तुम्ही एक इकडं एक तिकडं एक तिकडं. काही काही लोक मस्त उभे बसले वाटते, त्याचे पाय दुखले असेल. ज्याले मुरियाद होते ते घरी गेले. महाराज म्हणू नका, महाराज म्हणू नका. आमचे सुनील भाऊ बेंदोर चांगली गाडी वाजवते, गाडी चालवते, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. एक वेळा वाजवा आणि तुम्ही एक वेळा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. म्हणजे कार्यक्रम घडून आणला तुम्हीच कार्य. आणि तुम्ही इथं हजर आहे म्हणून मी कीर्तन सांगत आहे. तुम्ही जर हजर नसते तर मग मी का गाडीवाल्या